आमदार हेमंत रासनेंची पुण्यातील अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा। अपघातग्रस्त एमपीएससी विद्यार्थ्यांना आजच्या परीक्षेमध्ये सवलत देण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद। पुणे एमपीएससी विद्यार्थी अपघातामधील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडी मालक बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात। चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती। पुण्यातील अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवाद। फोनद्वारे शिंदेंकडून विद्यार्थ्यांची विचारपूस। सिद्धार्थ शिरसाटांचं उत्पन्न 59 लाख रुपये असताना 67 कोटींचं हॉटेल कसं खरेदी केलं? विट्स हॉटेलचे 5 पार्टनर कोण? जाहीर करा। सिद्धार्थ शिरसाटांचा इन्कम टॅक्स रिटर्न दाखवत अंबादास दानवेंचा आरोप। अंबादास दानवेंनी दलाली करू नये। हॉटेल खरेदीबाबत अंबादास दानवेंच्या आक्षेपानंतर संजय शिरसाटांचा पलटवार। एनडीए सोबत युती करणं आमची चूक होती। संधी मिळेल त्या दिवशी एनडीएला सत्तेतून बाहेर काढू। महादेव जानकरांचा इशारा। निलेश चव्हाणच्या पिंपरी चिंचवडमधल्या घरातून शशांक, लता आणि करिश्मा हगवणेच्या मोबाईलसह लॅपटॉप जप्त। निलेशची बंदूक आणि पासपोर्टही पोलिसांच्या ताब्यात। वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणे कुटुंबियांनी रुखवतासाठी 1.5 लाख रोख मागितले। पूनम जालिंदर सुपेकरांद्वारे पैसे घेतल्याचा अंजली दमानी यांचा दावा। पूनम सुपेकर या शशांक हगवणेच्या मामी। देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3000वर। 24 तासामध्ये 4 जणांचा मृत्यू। केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय कोरोना रुग्ण। एनआयएकडून दिल्ली, मुंबईसह 8 राज्यातील 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन। पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणामध्ये छापा। काही आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त। कर्जतचे सीएसएमटी लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं। कर्जत स्थानकामध्ये ब्लॉक घेतल्यानं लोकल सेवा उशिरानं। नागपुरात हुक्का पार्लरवर कारवाई। ऑपरेशन थंडर अंतर्गत 43 लाख रुपयांचं साहित्य जप्त। कारवाईमुळे अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांचे धावेदन आणले। बीडच्या आष्टीमध्ये पावसामुळे टोमॅटोचं नुकसान। 1 एकर शेतातील टोमॅटोचा चिखल। सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानसह गुजरात, हरियाणा, चंदीगडमध्ये नागरी संरक्षणाचं मॉक ड्रिल। शत्रूची विमानं, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची परिस्थिती चित्रित। हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन सुद्धा वाजवले। आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध पंजाब क्वालिफायर 2 ची लढत। अहमदाबादच्या मैदानावर फलंदाजांची कसोटी। विजयी संघ अंतिम सामन्यामध्ये बंगळुरूशी भिडणार। प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामासाठी मुंबईमध्ये लिलाव प्रक्रिया। प्रदीप नरवाल अनसोल्ड तर पवन सेहरावत, फजल अत्राचलीला कमी बोली। गुजरात जायंट्सकडून इराणच्या मोहम्मद रेझासाठी सर्वाधिक 2 कोटी 23 लाखांची बोली।